नमस्कार विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे। आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे की क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव या सुपर क्लासला आपल्या सर्वांना सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब लगेच करून घ्या आणि त्यानंतर सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूरच घ्यायचं आहे। तर या सुप्रकाशला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न मित्रांनो आपल्या समोर या ठिकाणी असा आहे, दुधाचा रंग कोणत्या घटकामुळे पांढरा असतो? दुधाचा रंग खालीलपैकी कोणत्या घटकामुळे पांढरा असतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील केसिन या घटकामुळे दुधाचा रंग पांढरा असतो। पुढचा प्रश्न पाहूया। लावारसापासून निर्माण झालेल्या खडकांना काय म्हटले जात असते? लावारसापासून निर्माण झालेल्या खडकाला खालीलपैकी काय म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 1 राहील अग्नीचं खडक असे लावारसापासून निर्माण झालेल्या खडकांचे संबोधले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। इमारती लाकूड म्हणून उपयुक्त असणारे कोणत्या झाडाचे असते ते सांगायचे आहे? इमारती लाकूड म्हणून उपयुक्त असणारे खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील सागाचे लाकूड जे आहे इमारती लाकूड म्हणून अतिशय उपयुक्त असते। पुढचा प्रश्न पाहूया। सागाची वने महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात ते सांगायचं आहे? सागाची वने महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 4 करायला मित्रांनो गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये सागाची वने प्रामुख्याने पाहाव्यास मिळतात। पुढचा प्रश्न पाहूया। खैरापासून कात तयार करण्याचा कारखाना ठाणे जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी येतो ते सांगायचं आहे मित्रांनो? खैरापासून कात तयार करण्याचा कारखाना ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील डहाणू रोड येथे ठाणे जिल्ह्यामध्ये खैरापासून कात तयार करण्याचा कारखाना आहे। पुढचा प्रश्न पाहूया। रत्नभूमी नावाने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ओळखले जात असते? रत्नभूमी नावाने महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 रत्नागिरी जिल्ह्याला महाराष्ट्रामधील रत्नभूमी नावाने ओळखले जाते। पुढचा प्रश्न पाहूया। कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ यानंतर शासन व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग कोणता आहे ते सांगायचं आहे? कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ यानंतर शासन व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 राहील न्याय व्यवस्था, कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ यानंतर शासन व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे। पुढचा प्रश्न पाहूया। महाराष्ट्र कृषी दिन महाराष्ट्रामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? महाराष्ट्र कृषी दिन महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील 1 जुलै या दिवशी महाराष्ट्र कृषी दिन जे आहे साजरा केला जात असतो। पुढचा प्रश्न पाहूया। सिक्री या ठिकाणी खालीलपैकी कोणती ऐतिहासिक वास्तू स्थित आहे ते सांगायचे आहे? सिक्री या ठिकाणी खालीलपैकी कोणते ऐतिहासिक स्थान स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 राहील बुलंद दरवाजा जो आहे सिक्री या ठिकाणी स्थित आहे। पुढचा प्रश्न पाहूया। मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे एकमात्र जीवनसत्व कोणते आहे ते सांगायचं आहे? मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे एकमात्र जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 करायला मित्रांनो जीवनसत्व सी मानवी शरीरामध्ये साठवले न जाणारे जीवनसत्व आहे। पुढचा प्रश्न पाहूया। लिंबूवर्गीय फळांचा समृद्ध स्रोत असलेले जीवनसत्व कोणते आहे ते सांगायचं आहे? लिंबूवर्गीय फळांचा समृद्ध स्रोत असलेले जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 सी जीवनसत्व जे आहे मित्रांनो लिंबूवर्गीय फळांचा समृद्ध स्रोत असतो। पुढचा प्रश्न पाहूया। जनतेने निवडलेले शासन म्हणजेच खालीलपैकी काय असते ते सांगायचं आहे? जनतेने निवडलेले शासन म्हणजेच खालीलपैकी काय असते? ऑप्शन क्रमांक 1 राहील प्रजासत्ताक मित्रांनो जे आहे जनतेने निवडलेले जे शासन असते। पुढचा प्रश्न पाहूया। या ठिकाणी गणराज्य म्हणजे कोणती व्यक्ती नसलेले राष्ट्र असते ते सांगायचं आहे? गणराज्य म्हणजे खालीलपैकी कोणती व्यक्ती नसलेली राष्ट्र असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील राजा नसलेले जे राष्ट्र आहे तेच म्हणजे गणराज्य असते। पाहूया पुढचा प्रश्न। हीनयाना हा प्रसिद्ध पंथ कोणत्या धर्मात होता ते सांगायचं आहे? हीनयाना हा प्रसिद्ध पंथ खालीलपैकी कोणत्या धर्मात होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो बौद्ध धर्मामध्ये हीनयाना हा प्रसिद्ध पंथ होता। पाहूया पुढचा प्रश्न। प्रसिद्ध असलेला रंकाळा तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो ते सांगायचं आहे? रंकाळा हा अतिशय प्रसिद्ध तलाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रंकाळा तलाव हा स्थित झालेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असू शकते ते सांगायचं आहे? राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या ही किती असू शकते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो 250 एवढी राज्यसभेमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या असू शकते। पाहूया पुढचा प्रश्न। पराक्रम दिवस भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो?
पराक्रम दिवस भारतामध्ये कोणत्या दिवशी साजरा होतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील 23 जानेवारी या दिवशी भारतामध्ये पराक्रम दिवस साजरा केला जातो. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो जारूल हे जे फूल आहे महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संपूर्ण भारतामध्ये आभासी न्यायालयाची एकूण संख्या किती आहे ते सांगायचं आहे. संपूर्ण भारतामध्ये आभासी न्यायालयाची संख्या ही किती आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो 9 एवढी संपूर्ण भारतामध्ये आभासी न्यायालयाची संख्या स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वाहतूक व चलनविषयक खटले कोणत्या न्यायालयामध्ये चालवले जातात ते सांगायचं आहे. वाहतूक तसेच चलनविषयक खटले खालीलपैकी कोणत्या न्यायालयात चालतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य मित्रांनो आभासी न्यायालयामध्ये वाहतूक व चलनविषयक खटले चालवले जात असतात. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पहिले आभासी न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झालेले आहे? महाराष्ट्रातील सर्वात पहिले आभासी न्यायालय खालीलपैकी कोणत्या शहरात स्थापन झाले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील पुणे शहरामध्ये महाराष्ट्रातील सर्वात पहिले आभासी न्यायालय स्थापन झालेले आहे. पाहूया पुढचा प्रश्न. शरीरामध्ये प्रत्येक मिनिटाला 720 मिली ते 1000 मिली रक्त कशातून जाते ते सांगायचं आहे. शरीरामध्ये प्रत्येक मिनिटाला 720 मिली ते 1000 मिली रक्त खालीलपैकी कोणत्या अवयवातून जात असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य राहील. शरीरामध्ये 720 ते 1000 मिली एवढे रक्त जे आहे प्रत्येक मिनिटाला मेंदू या अवयवातून पार पडत असते. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला आभासी खोड असते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला आभासी खोड असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील केळीच्या झाडाला जे आहे आभासी खोड असते. पुढचा प्रश्न पाहूया. राज्याचे राज्यपाल हे कोणाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरतात ते सांगायचं आहे. राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोणाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राज्याचे राज्यपाल मुख्यमंत्री यांच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी श्वेतपत्रांचे लेखन खालीलपैकी कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आलेले होते? श्वेतपत्रांचे लेखन खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील लोकहितवादी यांच्यामार्फत श्वेतपत्राचे लेखन करण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. शेतकरीच्या देशाचा पोशिंदा आहे असे उद्गार कोणी काढलेले होते ते सांगायचं आहे. शेतकरीच्या देशाचा पोशिंदा आहे असे उद्गार खालीलपैकी कोणी काढले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील महात्मा फुले यांनी शेतकरीच हा देशाचा पोशिंदा आहे असे प्रसिद्ध उद्गार काढलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. मांजरा ही प्रसिद्ध नदी महाराष्ट्रातील कोणत्या नदीची उपनदी आहे ते सांगायचं आहे. मांजरा ही प्रसिद्ध नदी महाराष्ट्रातील कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो या ठिकाणी गोदावरी नदीची मांजरा ही एक प्रसिद्ध उपनदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गोपाळ हरी देशमुख यांनी खालीलपैकी कोणता एक ग्रंथ लिहिलेला आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो गोपाळ हरी देशमुख यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील ग्रामरचना हा प्रसिद्ध ग्रंथ गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ग्रामगीता हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचा आहे ते सांगायचं आहे. ग्रामगीता हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील साने गुरुजी यांनी ग्रामगीता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराजांचे राजनीतिक व संरक्षण गुरु कोण होते ते सांगायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनीतिक तसेच संरक्षक खालीलपैकी कोण होते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील दादाजी कोंडदेव यांनी जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनीतिक तसेच संरक्षक एक गुरु बनलेले होते. पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांचे पद कोणी सांभाळले होते ते सांगायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर त्यांचे पद खालीलपैकी कोणी सांभाळलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो संभाजी महाराज यांनी जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर त्यांचे पद सांभाळले होते. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली 23 किल्ले मोगलांना दिलेली होते ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली 23 किल्ले मोगलांना दिलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील पुरंदर तह या तहानुसार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले 23 किल्ले मोगलांना दिलेली होती. पाहूया पुढचा प्रश्न. केसरी आणि मराठा हे 2 वृत्तपत्र कोणी सुरू केलेले होते? केसरी आणि मराठा हे प्रसिद्ध 2 वृत्तपत्र खालीलपैकी कोणामार्फत सुरू करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील लोकमान्य टिळक यांच्या मार्फत केसरी व मराठा हे दोन्ही वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते. स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे कार्य आहे? स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे खालीलपैकी कोणत्या अवयवाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मेंदू अवयवाचे जे कार्य आहे स्मरणशक्तीवर
नियंत्रण ठेवणे आहे. पुढचा प्रश्न पाहूया. स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे मेंदूच्या कोणत्या भागाचे कार्य आहे? स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे मेंदूच्या खालीलपैकी कोणत्या भागाचे कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील मेंदूच्या प्रमस्तिष्क भागाचे स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे कार्य आहे. पाहूया पुढचा प्रश्न. चेतापेशी सामान्यपणे कशापासून ऊर्जा मिळवत असतात? चेतापेशी सामान्यपणे खालीलपैकी कशापासून ऊर्जा मिळवतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य मित्रांनो. चेतापेशी जे आहे सामान्यपणे ग्लुकोजपासून ऊर्जा मिळवत असतात. पुढचा प्रश्न पाहूया. हत्ती या प्राण्याचे हृदय एका मिनिटामध्ये किती वेळेस धडकते ते सांगायचं आहे. हत्ती प्राण्याचे हृदय एकूण एका मिनिटामध्ये किती वेळेस धडकते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 3 राहील 300 वेळेस एका मिनिटामध्ये हत्ती या प्राण्याचे हृदय धडकत असते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रौढांसाठी रात्रशाळा खालीलपैकी कोणी सुरू केलेली होती? प्रौढांसाठी रात्रशाळा खालीलपैकी कोणामार्फत सुरू करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो महात्मा फुले यांच्यामार्फत प्रौढांसाठी रात्रशाळा सुरू करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. पीयूषिका ग्रंथीचे एकूण वजन किती ग्रॅम असते ते सांगायचं आहे मित्रांनो. पीयूषिका ग्रंथीचे वजन एकूण किती ग्रॅम असते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 राहील 0.5 ग्रॅम एवढे पीयूषिका ग्रंथीचे वजन असते. पुढचा प्रश्न पाहूया. विजयदुर्ग किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते सांगायचं आहे. विजयदुर्ग किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 राहील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विजयदुर्ग किल्ला स्थित आहे. विद्युत शक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजली जात असते? विद्युत शक्ती खालीलपैकी कशामध्ये मोजली जात असते? ऑप्शन क्रमांक 3 राहील वॅटमध्ये विद्युत शक्ती मोजली जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणता कायदा संमत करण्यात आलेला होता? ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण करण्यासाठी खालीलपैकी कोणता कायदा संमत करण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारावर नियंत्रण करण्यासाठी करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. डमडम विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरात येते ते सांगायचं आहे. डमडम विमानतळ खालीलपैकी कोणत्या शहरात येते? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 राहील कोलकाता या शहरामध्ये डमडम विमानतळ स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पुणे करारावर कोणत्या दिवशी सही किंवा स्वाक्षरी करण्यात आलेली होती ते सांगायचं आहे. पुणे करारावर खालीलपैकी कोणत्या दिवशी कोणत्या वर्षी स्वाक्षरी झालेली होती? ऑप्शन क्रमांक 4 राहील 24 सप्टेंबर 1932 या वर्षी या दिवशी पुणे करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. पुणे करारावर कोणत्या कारागृहामध्ये स्वाक्षरी झालेली होती? पुणे करारावर खालीलपैकी कोणत्या कारागृहात स्वाक्षरी करण्यात आलेली होती? ऑप्शन क्रमांक 2 राहील येरवाडा कारागृहामध्ये पुणे करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. हिंदू कोडविल प्रस्तावामध्ये कोणकोणत्या तत्वाचा समावेश होता? हिंदू कोडविल प्रस्तावामध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा समावेश होता? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 4 राहील अस्पृश्यतेचे उच्चाटन, स्त्री पुरुष समानतेचे वारसा हक्काचे लाभ हे सर्व तत्वांचा समावेश जो आहे हिंदू कोडविलामध्ये केलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. हिंदू कोडविल प्रस्तावाच्या विरोधामध्ये कोणकोणते नेते होते ते सांगायचं आहे. हिंदू कोडविल प्रस्तावाच्या विरोधामध्ये खालीलपैकी कोणकोणते नेते होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील राजेंद्र प्रसाद तसेच वल्लभभाई पटेल हे दोन्ही जे नेते आहेत हिंदू कोडविल प्रस्तावाच्या विरोधात होते. पुढचा प्रश्न पाहूया. 21% खालीलपैकी कोणत्या राज्यातील जंगलाचे क्षेत्र आहे? 21% खालीलपैकी कोणत्या राज्यातील जंगलाचे क्षेत्र आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्र राज्यातील 21% एवढे क्षेत्र जंगलाखाली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील मांजरा पठार कोणत्या भागात येतात ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या भागामध्ये स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 4 राहील महाराष्ट्रातील मांजरा पठार जे आहे मराठवाडा भागामध्ये स्थित आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणकोणत्या कार्यामध्ये महिलांना समावेश केलेले होते ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत महिलांना खालीलपैकी कोणकोणत्या कार्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 राहील मित्रांनो काळाराम मंदिर सत्याग्रह, चौदार तळे सत्याग्रह, अस्पृश्य महिला परिषद या सर्वांमध्ये महिलांना समावेश करण्याचे जे श्रेय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जात असते. पुढचा प्रश्न पाहूया. प्रयागराज या ठिकाणी खालीलपैकी कोणकोणत्या नद्यांचा संगम झालेला आहे? प्रयागराज या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नद्यांचा संगम झाला आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील सरस्वती, यमुना आणि गंगा या सर्व नद्यांचा संगम जो आहे प्रयागराज या ठिकाणी झालेला आहे. तर विद्यार्थ्यांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास मला तर वाटते की आपल्याला नक्कीच आवडली आहे आणि त्या कारणास्तव सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. तसेच चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर